अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुधवारी करावायचे काही विशेष उपाय सांगणार आहे। खरं तर बुधवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण बुधवारी केलेल्या उपायाने आपला बुधग्रह मजबूत होतो। आपला बुधग्रह जो आहे तो आपल्या बुद्धीशी निगडीत असतो आणि जेव्हा आपला बुधग्रह मजबूत असतो ना, तेव्हा आयुष्यात प्रत्येक निर्णय हा आपला अचूक असतो। व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही जा, नोकरी करा, घरामध्ये कुठलंही काम असेल किंवा आयुष्यात कुठलीही गोष्ट असेल, प्रत्येक गोष्टीत जर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली समजली जाते तर ती म्हणजे बौद्धिक क्षमता किंवा बुद्धी। तुमची बुद्धीच चालली नाही, तुम्ही काहीच करू शकणार नाही। जर आपण बौद्धिक काही विचार करू शकलो नाही किंवा आपली जर बौद्धिक पात्रता नसेल तर आपण एकाच जागी बसून राहू। बघा, आपली बुद्धी तेज असणं किंवा आपली बुद्धी व्यवस्थित चालणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा बुधवारी तुम्ही काही उपाय करता ना, तेव्हा तुमचे बौद्धिक पात्रता जी आहे ती वाढत जाते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे, या उपायाने तुमचा बुधग्रहही मजबूत होईल, तुमच्याकडे अचूक निर्णय क्षमताही येईल, त्याचबरोबर तुमची इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि आयुष्यात कुठले अडथळे किंवा संकटे असतील तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडलेल्या कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय नको आहे ते नष्ट करण्यासाठी। याच्यासाठी तुम्हाला एक कागदाचा तुकडा घ्यायचा आहे, छोटासा कागद, सफेद रंगाचा कागद घ्या, कुठलाही घ्या, मात्र त्याच्यावरती लाल रंगाच्याच शाईचा पेन तुम्हाला लागणार आहे। लाल रंगाच्या शाईचा एक पेन तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा कागद घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं तर या कागदावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। नोकरीसाठी करताय, नोकरी, विवाह, जी काही इच्छा असेल ती लिहा। तुम्हाला जर काही नको आहे हे याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय तर जे नको आहे ते तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे। लिहून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग घालायचं आहे। आपण जे फोडणीसाठी वगैरे हिंग वापरतो हेच हिंग एक चिमूटभर याच्यामध्ये घालायचं आहे। घातल्यानंतर याची एक अशी पुडी बनवायची आहे, ठीक आहे। ही अशी एक पुडी बनवायची आहे आणि बुधवारी रात्री झोपताना ही उशी खाली ठेवायची आहे। समजा आपली अशी उशी असेल तर त्या उशीमध्ये अशी दाबून द्यायची आहे आणि रात्री झोपताना ही उशी तुम्हाला डोक्याखाली ठेवायची आहे, जेणेकरून ही पुडी आपल्या डोक्याखाली असेल। जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी उठाल, सकाळी उठल्यानंतर स्नान अंघोळ सगळं झालं की त्याच्यानंतर ही पुडी त्याच्यातून बाहेर काढायची आणि ही पुडी घराच्या बाहेर एखादी रिकामी मोकळी जागा, शेत जे काही असेल तर तिथे नेऊन ती पुडी जाळायची। जाळल्यानंतर याची जी विभूती किंवा जी राख तयार होईल तर ही राख जी आहे ना, समजा हा उपाय तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी केला असेल, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी केला असेल तर याची जी राख आहे ती तुम्हाला पूर्व दिशेला फेकून द्यायची आहे, पूर्व किंवा ईशान्य दिशेला। आणि जर आयुष्यात एखादी व्यक्ती नको असेल किंवा एखादी गोष्ट नको असेल, एखादा दोष काढायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा त्रास होतोय, तो त्रास कमी करण्यासाठी हा उपाय केला असेल, सासूचा, बॉसचा, कोणाचाही, तर त्याच्यासाठी तुम्ही ही इच्छा याच्यावरती लिहिली असेल तर याची जी राख आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे, ठीक आहे। हा पहिला उपाय। त्याच्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला काही बाधा वाटत असेल, नकारात्मकता वाटत असेल, काहीतरी कोणीतरी केलं असं वाटत असेल, सतत निगेटिव्हिटी वाटत असेल, डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट येत असतील, घरात कलह होत असतील, कुठल्याच गोष्टीत यश मिळत नसेल, असं जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये 3 चिमूटभर हिंग घ्यायचे, उजव्या हातात 3 चिमूटभर हिंग घ्यायचे आणि तुम्हाला स्वतःवरून ते 3 वेळा उतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे। आता हा उपाय तुम्ही पतीसाठी, घरातील कर्त्या व्यक्तीसाठी करू इच्छितात तर त्या व्यक्तीवरूनही 3 वेळा हिंग घ्या, 3 चिमूट हिंग घ्या, त्या व्यक्तीवरून उतरवा आणि घराच्या बाहेर फेकून द्या। जर तुम्ही तुमच्या सासूसाठी करताय, मुलांसाठी करताय, तुमच्या आईसाठी करताय, प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय सेपरेटली करायचा आहे। अगोदर एका व्यक्तीसाठी 3 चिमूटभर हिंग घ्यायचं, 3 वेळा उतरवायचं, फेकून द्यायचं। पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी पुन्हा 3 चिमूटभर हिंग घ्यायचं, पुन्हा त्या व्यक्तीवरून 3 वेळा उतरवायचं आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचं। हा उपाय सलग
3 बुधवार तुम्हाला करायचं आहे. 3 बुधवारांच्या आत याचा असंख्य पटीने लाभ होईल. कितीही नकारात्मक निगेटिव्ह विचार असतील तर ते संपून जातील आणि तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. बघा, हिंग ही अशी गोष्ट आहे जी बाधा संपवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, निगेटिव्हिटी संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जसं काळी मिरी, लवंग यांचे आपण आध्यात्मिक किंवा वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक शास्त्रानुसार काही आपण उपाय करत असतो, त्यामध्ये हिंग ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता संपवण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील इडापिडा संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता हा दुसरा उपाय होता. तिसरा उपाय तुम्हाला सांगते. जर तुमच्या आयुष्यात खूप संकट आलेले असेल, काही बाधा असतील, नकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्तीचा वास आहे असं तुम्हाला वाटत असेल, कुणाची तरी तुम्हाला नजर लागलेली आहे असं वाटत असेल, तर बुधवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जे स्नान कराल त्या स्नानाच्या पाण्यात म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. हा उपायही सलग 3 बुधवारी करायचा आहे. 3 बुधवारांमध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या मध्ये कुठलीही नकारात्मकता असेल तर ती संपून जाईल. कुणाची नजर लागलेली असेल तर ती नजरही नष्ट होऊन जाईल. याच्यानंतरचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते. बघा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुमच्या आयुष्यातील सगळे नकारात्मकता संपवण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी, घरामध्ये वास करणारी जी वाईट शक्ती आहे ती संपवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे 1 चमचाभर हिंग पावडर घ्यायची आहे, 1 चमचाभर काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि 1 चमचाभर तुम्हाला कापूर पावडर घ्यायची आहे. कापूर बारीक करा आणि त्याची पावडर करा, काळी मिरी ही बारीक करा आणि त्याची पावडर करा आणि 1 चिमूटभर हिंग. या तीनही गोष्टी एकत्रित वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. त्यात थोडं पाणी घालायचं आणि त्याच्या गोळ्या तयार करायच्या आहेत. ठीक आहे. या गोळ्या तयार झाल्या की त्याच्यानंतर बुधवारच्या दिवशी काय करायचं, दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही एक छोटी प्लेट घ्या, मातीची पंटी घ्या, त्याच्यामध्ये ही तयार केलेली गोळी ठेवा, वरती कापराची एक वडी ठेवा, कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटायला लागला की ही गोळीही पेटायला लागेल आणि याचं संपूर्ण घरभर धुरं करा. हा उपाय बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार सलग 3 दिवस करायचा आहे. सलग 3 दिवस हा उपाय करायचा आहे, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. याची जी राख तयार होईल ही पुन्हा एकदा घराच्या बाहेर निघून दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहे. राख फेकून दिल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, घरात प्रवेश करायचा आहे. घरात प्रवेश केल्यानंतर तुमची जी कुलदेवी असेल, कुलस्वामिनी, त्या कुलदेवीच्या समोर हात जोडून बसायचे आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात सकारात्मकता येण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामध्ये सुतक सुयर जे काही आहे तर हे तुम्हाला लागू पडेल. म्हणजे सुतकात सुयरांमध्ये आणि त्याचबरोबर मासिक धर्मामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण आपण उपाय केल्यानंतर कुलदेवीच्या समोर म्हणजे माता लक्ष्मीच्या समोर बसणार आहोत. या 4ही उपायांमध्ये अत्यंत, याला म्हणतात की हे 4ही उपाय प्रभावी आहेत, खूप जास्त लाभदायक आहेत. तुम्हाला कुठलं प्रॉब्लेम असेल किंवा जसं तुमच्या आयुष्यामध्ये काही चालू असेल त्याच्यानुसार तुम्हाला यातील 1 उपाय करायचा आहे. 2 करू इच्छिता, 3 करू इच्छिता, 4 करू इच्छिता, जर सगळेच करायचे सगळेच करा, पण 1 तरी उपाय बुधवारच्या दिवशी आवर्जून करा. व्हिडिओ थोडासा मी लेट केलेला आहे, त्याबद्दल क्षमा असावी. जर व्हिडिओ खूपच लेट तुमच्यापर्यंत पोहोचला तर पुढच्या बुधवारी यातील जसे जमतील तसे उपाय तुम्ही करू शकतात. अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, मात्र बुधवारचे हे विशेष उपाय आहेत. प्रत्येकाने बुधवारच्या दिवशी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.